विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आत्ताच्या लेक्चरमध्ये आज आपण खूप लेक्चर्स अपलोड केलेत बरं का, लक्षात घ्या. एकदम इझी न्यूमेरिकल्स मला घ्यायचे आहेत. एकदम इझी, लक्षात घ्या. सो सिंपल आहेत. पण क्विक रिव्हिजन आहे ही. फास्ट बिलकुल घ्यायचं नाहीये. पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे फॉर्म्युला पहिल्यांदा. ओके. हे जे सिम्बॉल आहे ना, आपण हे ऑसिलेशन मध्ये सुद्धा वापरलंय, लक्षात घ्या. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. पण ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपण फॉर्म्युला वापरलाय करंट इंटू एरिया. करंट साठी आपण चार्ज अपॉन टाइम घेतलंय, पिरियडिक टाइम काढलाय आपण. पण मी तुम्हाला सांगतो तिथं नंबर ऑफ टर्न्स आपण 1 घेतलेत. मग हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ टर्न्सला करंटनं आणि एरियानं मल्टिप्लाय करा. मग बघा, सर्क्युलर कॉइल 500 टर्न्स दिलेत, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला 500 दिलेत. ओके. एरिया दिलाय 1.26 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर, म्हणजे एसआय युनिट मध्येच दिलाय. सगळ्यात महत्वाचं, करंट मात्र 100 मायक्रो 10⁻⁻6. ओके. मग 500 ला 100 ने मल्टिप्लाय करणं काही अवघड नाही आहे. हे 2 2 4 0 10⁻⁴ त्यात ते कॅन्सल होतील. ओके. मग 5 न 1.26 ला मल्टिप्लाय करणं पण काहीही अवघड नाहीये, लक्षात घ्या. एकदम सिंपल आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढण्यासाठी नंबर ऑफ टर्न्सला युनिट नाहीये, करंटला युनिट आहे अँपियर आणि एरियाला युनिट आहे मीटर स्क्वेअर. एम स्क्वेअर हे युनिट आलं. सोपं आहे का अवघड आहे न्यूमेरिकल? एकदम सोपं आहे. फॉर्म्युला काय? नंबर ऑफ टर्न्स कॅपिटल एन लिहा, स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं, लक्षात घ्या. ओके. मग पहिला प्रॉब्लेम क्लिअर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, लक्षात घ्या. आता मला 1 2 3 4 5 फॉर्म्युले क्लिअर करायचे आहेत, मगच पुढे जायचं आहे. लॉंग स्ट्रेट कंडक्टर असेल तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड असतं. तुम्हाला राईट हँड थंब रूल माहिती आहे. कंडक्टर पासून आर एवढ्या डिस्टन्स वर एक पॉइंट आहे आणि त्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड मला काढायचं आहे. फॉर्म्युला म्यू नॉट आहे अपॉन 2 पाय आर. जर मी डी लिहिलं तर 2 पाय डी. 2 पाय आहे, लक्षात घ्या. ओके. 2 पाय वरती म्यू नॉट करंटच पास होतात ना. इथं लक्षात घ्या, सर्क्युलर कॉइलच्या सेंटर मध्ये असेल तर म्यू नॉट आय अपॉन 2 आर. पण जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर बी ची व्हॅल्यू म्यू नॉट एन आय अपॉन ट्वाइस आर. अपॉन पाय नाहीये. सर्क्युलर कॉइल असेल तर अपॉन पाय नाहीये. दोन पॅरलल करंट आहेत, मग फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय डी. 2 पाय डी. डी म्हणजे दोघांच्या मधलं डिस्टन्स. ओके. पॅरलल असेल तर ते अट्रॅक्ट करतायत, अँटी पॅरलल असेल तर रिपेल करतात. बरं, लॉंग स्ट्रेट कंडक्टर असेल तर हा फॉर्म्युला ठीक आहे. 2 पाय आर. 4 पाय आर केव्हा? जेव्हा सेमी इन्फिनाइट स्ट्रेट वायर असेल तेव्हा. सेमी इन्फिनाइट म्हणलं की 4 पाय आर, लॉंग स्ट्रेट म्हणलं की 2 पाय आर. माझ्या बरोबर फॉर्म्युले पाठ करा. ओके. आणि सेंटरला पाय नाहीये, नुसतं ट्वाइस आर. आणि सर्क्युलर कॉइल आहे आणि त्याच्या बरोबर मध्ये ऍक्सिस आहे. सेंटर पासून झेड एवढ्या डिस्टन्सवर पॉइंट असेल त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काढायची आहे. तर म्यू नॉट 2 म्यू नॉट अपॉन 2, म्यू नॉटची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁻7 बरं का. आय आर स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज टू 3/2. ओके. आता नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही मला सांगायचं. नीट लक्ष द्या. बघा, इथं जो पहिला प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय त्यात काय दिलंय? कॉइल आहे, 100 टर्न्स आहेत. ओके. रेडियस 1 मीटर दिलेले आहे. अरे वा. करंट त्यातून पास किती होतं तो दिलाय. सर्क्युलर कॉइल आहे, मग मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय येणार? म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर एवढे येणार. ओके. पण नंबर ऑफ टर्न्स असतील तर एन न मल्टिप्लाय करा. मग म्यू नॉट ची व्हॅल्यू किती? 4 पाय इंटू 10⁻⁻7. नंबर ऑफ टर्न्स 1000 आहेत, 10⁻3. करंट पण 10 दिलाय. ओके. मग 10⁻4 झाले. अपॉन 2 आहे रे. म्हणजे 2 पाय येणार, म्हणजे 6.28. पण बी ची व्हॅल्यू काढता युनिट आहे टेस्ला. परीक्षेत विचारले टेस्ला इज इक्विव्हॅलंट टू वेबर पर मीटर स्क्वेअर, हे लक्षात घ्या. सो सिंपल. सर्क्युलर कॉइल आता शोधा. ऍट अ डिस्टन्स फ्रॉम व्हेरी लॉंग स्ट्रेट कंडक्टर असेल. ओके. सेमी इन्फिनाइट काही नाहीये, तर बी ची व्हॅल्यू म्यू नॉट आय आठवतंय का? अपॉन 2 पाय आर. म्यू नॉट ची व्हॅल्यू असते 4 पाय इंटू 10⁻⁻7. करंट दिलाय 5 अँपियर. अरे अँपियर कशा लिहिलंस? नुसतं 5 लिहूया. ओके. डिवायडेड बाय 2 पाय. आणि तो किती अंतरावर आहे? 2 सेंटीमीटर अंतरावर आहे. सेंटीमीटरचं मीटर करण्यासाठी -2. पायला पाय कॅन्सल. 2 2 जा 4 ला 4 कॅन्सल. म्हणजे सगळं कॅन्सल आहे. 5 शिल्लक राहतंय. -2 वरती गेल्यावर +2 होतंय.
-7 मधनं +2 गेले की -5 टेस्ला. झालं 2 मार्क हातातले. लॉंग स्ट्रेट कंडक्टर. लॉंग स्ट्रेट वायर आहे. अरे वाह! करंट दिलाय. मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट द डिस्टन्स दिलंय. काय अवघड आहे. सेम फॉर्म्युला वापरा ना. करंट दिलाय 5.2 अँपिअर. डिस्टन्स दिलंय 3.1 सेंटीमीटर. पायला पाय कॅन्सल होतंयच रे लक्षात घ्या आणि ईझी कॅल्क्युलेशन आहे करा. कधी-कधी वाटतं याला इथं 1.3 दिला असतं बरं झालं असतं ना. परीक्षेत येतील पण. लॉंग स्ट्रेटचा फॉर्म्युला पाठ झाला. त्या 2 पाय येतं हे लक्षात घ्या. इथं पण लॉंग स्ट्रेट आहे आणि व्हॉट मस्ट बी द करंट विचारलंय व्हय. बर बीचा फॉर्म्युला काय? म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. बी ची व्हॅल्यू मायक्रो टेस्ला दिले म्हणजे -6. याची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁻7. करंट त्यांनी विचारलाय 2 पाय. डिस्टन्स दिले 2.4 सेंटीमीटर म्हणजे 2.4 इंटू 10⁻². क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इझी आहे. कसं बघा. पायला पाय कॅन्सल होणार. 16 into 10⁻⁻6 डिवाइडेड बाय बघा पायला पाय कॅन्सल हे 2 1 2 2 2 4 मग डिवाइड बाय 2 into 10⁻⁻7 येणार. इकडे मल्टिप्लाय करा कशानं 2.4 into 10⁻² आणि मग तुम्हाला आय ची व्हॅल्यू मिळेल. सॉरी हा. मग तुम्हाला आय ची व्हॅल्यू मिळेल. अरे 8 न मल्टिप्लाय करा आणि याला पुन्हा 2.4 ला 8 न मल्टिप्लाय करा. आन्सर मिळून जाईल. -7 वरती गेल्यावर काय होतील +7. 7 मधनं 6 गेली की तुमच्या लक्षात येतंय ना बाळांनो, येतंय ना. तुम्ही करा कॅल्क्युलेशन. लॉंग स्ट्रेट म्हणलं की 2 पाय आर आपल्या लक्षात आलंय. सेमी इन्फिनिट म्हणलं तर 4 पाय आर. फिनिश. नेक्स्ट बघा. पॅरलल वायर आहे. दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे स्मॉल डी. फोर्स पर युनिट म्हणजे F/L दिलंय. मग फॉर्म्युला आता माझा पाठ नाही रे. F/L इक्वल्स टू मला एवढं आठवतंय म्यू नॉट अपॉन 2. तुम्हाला पुढचं आठवतंय का? I1 I2 काहीतरी होतं ना आणि डिव्हाइड बाय काय होतं? बघा मी क्लिअरली सांगतो फॉर्म्युला I1 I2 म्यू नॉट 2 आणि पाय डी. 2 पाय डी लक्षात ठेवूया. आता लक्षात राहील. I1 I2 आणि 2 पाय डी. मग फोर्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू ही दिले. इथं मीटर पाहिजे होतं लक्षात घ्या. म्यू नॉट ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷. पायला पाय 2 ला 2 2 टू द 4 येणार. I1 I2 ओके इक्वल करंट आहे का? ओके इक्वल करंट आहे. मग असं होणार फोर्स पर युनिट लेंथची व्हॅल्यू दिली किती 4.76 इंटू 10⁻⁴ पाय इंटू 10⁻⁷ डिवाइड बाय 2 पाय. आय स्क्वेअर लिहिणार मी. दोन्ही इक्वल आहेत. आणि डी म्हणजे दोघांच्या मधलं डिस्टन्स 1.35 मीटर मध्ये कन्वर्ट करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सॉल्व्ह करा. स्क्वेअर रूट काढायचं लक्षात घ्या. मग लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूटचा कॉलम असतोय. फॉर्म्युला लिहिला तरी मार्क आहे ना आपल्याला. नेक्स्ट सेंटर ऑफ द कॉइल. रेडियस दिलेली आहे. आता सेंटर असेल तर मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट आय अपॉन फक्त ट्वाइस आर. आता इथं जरा कॅल्क्युलेशन पाय शिल्लक राहणार लक्षात घ्या. म्हणजे बघा समजून घ्या बरं का. त्यांनी विचारलंय काय व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट विचारले. ऐका. याच्यावरून तुम्ही आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ टर्न्स इंटू आय इंटू ए. ए म्हणजे पाय आर स्क्वेअर करायचं लक्षात घ्या. ए म्हणजे काय करायचंय? पाय आर स्क्वेअर. लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहे. येते लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 9.7 सेंटीमीटर दिले. ओके सर्क्युलर लूप आहे. करंट दिलाय. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर विचारलाय. फॉर्म्युला आहे म्यू नॉट आय अपॉन ट्वाइस आर. आय माहिती आहे. आर माहिती आहे. संपलं. ऍट अ डिस्टन्स झेड दिलंय म्हणजे तुम्हाला ऍक्सिसचा फॉर्म्युला वापरावा लागेल. काय रे फॉर्म्युला होतं रे? वरती आर स्क्वेअर होतं खाली आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एस टू 3/2 होतं बरोबर आहे. आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एस टू 3/2 वरती आय आर स्क्वेअर आहे आणि खाली आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एस टू 3/2 आय आर स्क्वेअर आणि म्यू नॉट अपॉन 2. मग मला ना हे दोन फॉर्म्युले करावे लागले बरं का. लक्षात घ्या. बाकीचे लक्षात राहतात. तुम्हाला पण असंच आहे. मी आणि तुमचं काही फरक नाही आहे लक्षात घ्या. मग म्यू नॉट 2 आय आर स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर टू 3/2 म्यू नॉट I1 I2 2 पाय डी. हे लक्षात राहिलंय माझ्या. 4 पाय केव्हा? सेमी इन्फिनिट. हे पण लक्षात आलंय माझ्या. ओके मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया आपण. ओके हे तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट बघा. सर्क्युलर कॉइल म्हणलंय. 100 टर्न्स दिलेत. नंबर ऑफ टर्न्स दिलेत. रेडियस दिले. आर दिले. करंट दिलाय. आय दिले. passes through it. What will be the magnetic field at the center? Magnetic field at the center mu naught Ni upon twice R. व्हॅल्यू पुट करून बघा. पाय शिल्लक राहते फक्त असं वाटतंय. बाकी करून बघा चला. 4 पाय इंटू 10⁻⁻7. नंबर ऑफ टर्न्स 100 आहेत म्हणजे 10⁻².
करंट 0.40 दिलाय म्हणजे एक काम करूया 0.4 च्या ऐवजी 4 लिहूया इंटू 10⁻⁻1 ओके आणि डिवायडेड बाय ट्वाइस आर ची व्हॅल्यू आर 8 सेंटीमीटर दिले म्हणजे 8 इंटू 10⁻⁻2 बरोबर आहे बघा हे बघा नीट लक्ष द्या 8 2 जा 16 4 4 जा 16 कॅन्सल होतंय फक्त पायच राहतंय पायची व्हॅल्यू आहे 3.142 आता बघा हे -2 वरती गेला +2 होतील ओके आणि होतं काय बघा 2 आणि 2 4 पण -7 -1 -8 ओके -8 तुमचा जास्त वेळ घेत नाही बरं का लक्षात घ्या तुम्हाला हे करायचंय आणि 10 मग काय उरलं बघा -8 मधून 4 गेले की -4 पण बी म्हणजे युनिट काय टेस्ला सोलेनॉइड चा इम्पॉर्टंट आहे म्यू नॉट एन आहे स्मॉल एन लिहिलंय ना म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्यू नॉट ची व्हॅल्यू किती रे 4 पाय इंटू 10⁻⁻7 नंबर ऑफ टर्न्स 250 पर युनिट लेंथ 1 सेंटीमीटर म्हणजे किती रे 1 सेंटीमीटरच आहे ना रेडियस आहे 1 सेंटीमीटर लेंथ 25 सेंटीमीटर म्हणजे 25 इंटू 10⁻⁻4 आणि करंट तो आहे 3 अँपियर सॉल्व करा ना आरामात उत्तर मिळेल कारण 25 ला 25 कॅन्सल होतंय 4 3 जा 12 होतंय त्याला पायनं मल्टिप्लाय करा काहीच प्रॉब्लेम नाहीये मग आता मला सांगा काय अवघड आहे का बिलकुल हे न्यूमेरिकल करा ना लॉटरी लागेल 3 मार्काला येईल किंवा 2 मार्काला येईल किंवा व्हीएसए मध्ये येईल किंवा एमसीक्यू मध्ये येईल सेक्शन डी मध्ये पण येईल लक्षात घ्या सोडणार नाही आपण लक्षात घ्या ओके मग ऑल द बेस्ट धन्यवाद